नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1909 हे बघणार आहोत। आणि इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1909 जो आहे याला तुम्ही मॉर्ले मिंटोचा कायदा असं पण म्हणतो आपण। सो ते एक महत्त्वाचं आहे आणि हा खूप महत्त्वाचा एक कायदा आहे, कारण इथून जे आहे ते कम्युनलिझम जी गोष्ट होती की स्वतंत्र मतदारसंघ ती एक कायदेशीर पद्धतीने लिगलाइज करण्यात आली आणि त्याचं नंतर सिग्निफिकन्स जे आहे ते आजवर आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे तो महत्त्वाचा आहे। तर डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता। फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता। तर बघूयात इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1909 1909चा कायदा किंवा याला आपण मॉर्ले मिंटो ॲक्ट असं पण म्हणतो। आता हे मॉर्ले मिंटो दोन कोण होते तर हेही आपण बघूयात, मॉर्ले आणि मिंटो। ओके, सो हिच्यातले जे मॉर्ले आहेत, ओके, तर मॉर्ले ही व्यक्ती जी होती तर ती सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होती। आता हे सेक्रेटरी है ना, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया। आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की हे जे पद आहे हे कुठल्या कायद्यानुसार अस्तित्वात आलं बरं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मिंटो त्यावेळेचे व्हायसराय भारताचे। ओके, तर या दोघांच्या नावामुळे मग ही दोन लोक असताना हा कायदा आला 1909 आणि त्याच्यामुळे याला मॉर्ले मिंटो ॲक्ट पण म्हटलं जातं। 1919चा कायदा पण असाच पद्धतीने आहे ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट आपण म्हणतो। तर मॉर्ले मिंटो ॲक्ट हा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की याचं सिग्निफिकन्स काय आहे, याचं सिग्निफिकन्स आहे की इथून स्वतंत्र मतदारसंघ किंवा कम्युनलिझम नावाची जी गोष्ट आहे तर ती लिगलाइज्ड करण्यात आली। ओके, कम्युनलिझम जे आहे ते लिगलाइज झालं, कायदेशीर त्याची जी काही मांडणी होती किंवा कायदेशीर पद्धतीने है ना, सांप्रदायिकता जी होती है ना, कम्युनलिझम म्हणजे सांप्रदायिकता हा जो शब्द आहे याच्याकरता की है ना, याला कायदेशीर रूप देण्यात आलं। आणि हे कशाद्वारे झालेलं आहे तर हे स्वतंत्र मतदारसंघांद्वारे झालेलं आहे। तर स्वतंत्र मतदारसंघ हिच्यामध्ये दिले गेले होते आणि ते मुस्लिमांसाठी होते। तर त्याचं पण जे काही बेस आहे तो आपण बघूयात। एकंदरच 1906मध्ये 1906मध्ये है ना एक शिमला डेप्युटेशन होतं बघा। तर हे पण आपल्याला विचारलं जातं बऱ्याचदा, शिमला डेप्युटेशन काय आहे। तर शिमला डेप्युटेशन म्हणजे काय की जे काही मुस्लिम कम्युनिटी होती है ना, तिच्यातले काही जे मेंबर्स होते, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिच्यामध्ये कोण कोण होतं की जे लॉर्ड मिंटोला भेटले होते है ना, तिच्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली आगा खान एक जे नाव आहे है ना, तर आगा खान पॅलेस पण आहे पुण्यामध्ये। सो आगा खान जे होते ते भेटले होते लॉर्ड मिंटो यांना। आता लॉर्ड मिंटो कोण आहे, मॉर्ले सेक्रेटरी आणि लॉर्ड मिंटो जो आहे तो व्हायसराय। ओके, आणि हे यांची भेट जी झाली होती ती शिमल्यामध्ये झाली होती आणि हिच्यामध्ये मुस्लिमांकरता सेपरेट इलेक्टोरेट मागण्यात आले होते है ना, स्वतंत्र मतदारसंघ। आणि नंतर मग त्याचा जो पाया आहे या सगळ्या याचा तो 1909च्या कायद्यात आपल्याला तो दिसतो की याची जी सगळी पार्श्वभूमी आहे ती शिमला डेप्युटेशनमध्ये आहे। आगा खान आणि बाकीची जी काही मुस्लिम कम्युनिटीशी रिलेटेड नेते मंडळी होती ती लॉर्ड मिंटोला भेटली होती आणि त्याचं रिफ्लेक्शन मग 1909च्या कायद्यात आपल्याला दिसतं। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट 1909च्या कायद्यात काय आहे तर हिच्यामध्ये सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल अशा ज्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होत्या बघा, आपण मागच्या याच्यामध्ये याचा रेफरन्स बघितलेला आहे है ना, की केंद्रीय कायदेमंडळ आणि दुसरं जे आहे ते प्रांतिक कायदेमंडळ। या केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळाचा जर तुम्ही विचार केला तर यांची साईज जी होती ती वाढवण्यात आली है ना, म्हणजे मेंबर्स जे होते ते हिच्यात वाढवण्यात आले। ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की सेंट्रल प्रोव्हिन्शियल काउन्सिलमध्ये आधी 16 मेंबर्स होते ते 60 मेंबर करण्यात आले होते आणि ज्या प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे प्रांतिक कायदेमंडळं होती त्याची वेगवेगळी होती, म्हणजे नॉट युनिफॉर्म। याची जी संख्या होती तर मग ते त्या प्रांतानुसार ते होतं, नॉट युनिफॉर्म। परंतु सेंट्रलच्या बाबतीत लक्षात ठेवा, सेंट्रल म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळ याच्यात सदस्य आधी 16 होते ते 60 करण्यात आले होते। सो साईज इन्क्रीज झाली। दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की जरी साईज इन्क्रीज केलेली असली तरी इथे ऑफिशियल मेजॉरिटी जी होती ती मेंटेन करण्यात आली होती। तुम्ही मागच्या कायद्यामध्ये पण हे बघितलं होतं आपण की जरी केंद्रीय कायदेमंडळ प्रोव्हिन्शियल कायदेमंडळामध्ये अनऑफिशियल मेंबर वाढवले होते म्हणजे अशासकीय, तरीसुद्धा
जे ऑफिशियल मेंबर्स होते त्यांचं बहुमत होतं, शासकीय मेंबरचं बहुमत होतं, ते इथंही मेंटेन करणार. पण प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे प्रांताचे जे काही हे होते कायदे मंडळं होते, तिच्यामध्ये नॉन ऑफिशियल मेजॉरिटी होती. तर हे खूप महत्त्वाचं आहे, MCQ करता लक्षात ठेवा, हा ना. कारण मागचा जो कायदा आपण बघितला होता, हा ना, त्या कायद्यामध्ये मागचा जो कायदा होता तो 1892च्या कायद्यामध्ये लिटरली जे होतं ते मेजॉरिटी जी होती ती ऑफिशियल मेंबरची होती. आणि हेच इथं 1909चा जो कायदा आहे तिच्यात गोष्टी बदलल्यात. 1909च्या कायद्यात तुम्हाला दिसतं की एकीकडं प्रांतिक कायदेमंडळामध्ये नॉन ऑफिशियल म्हणजे अशासकीय मेंबरचं बहुमत आहे आणि केंद्रीय कायदेमंडळामध्ये जे काही शासकीय आहेत त्यांचं बहुमत आहे. तर हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर जे काही मेंबर्स होते, ओके, तर त्या मेंबर्सला सप्लिमेंटरी प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात आली. आता बघा, कायदेमंडळ जे होते, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ज्या काही होत्या कायदेमंडळ, मग ते दोन्ही लेवलला म्हणजे सेंट्रल ॲज वेल ॲज प्रोव्हिन्शियल या दोन्ही ठिकाणी जे मेंबर्स होते त्या मेंबर्सला काय करण्यात आलं की काही अधिकार देण्यात आले. ते अधिकार काय होते? एक, तुम्ही सप्लिमेंटरी प्रश्न विचारू शकत होता. म्हणजे त्या कायदेमंडळा जर तुम्हाला एखादी गोष्ट वाटली की नाही याच्यावर प्रश्न उपस्थित झाला पाहिजे आणि सप्लिमेंटरी मग ते एकेका याला ते प्रश्न तुम्ही विचारू शकत होता. दुसरं म्हणजे तुम्ही रेझोल्युशन मूव्ह करू शकत होता, म्हणजे रेझोल्युशन पण मूव्ह करण्याचे यांना अधिकार मिळाले होते. तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आता सप्लिमेंटरी म्हणजे काय? पूरक प्रश्न विचारणे, ओके, एखाद्या गोष्टीसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की रेझोल्युशन म्हणजे काय? तर अर्थसंकल्पासंबंधीचे ठराव मांडण्याची यांना अनुमती दिली होती, ओके, अर्थसंकल्पासंबंधीचे ठराव, ओके. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, है ना. या दोन गोष्टी इथं वाढल्यात, है ना. तर हे MCQसाठी महत्त्वाचं आहे आपल्याकरता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपला, तर याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जी काही व्हायसरायची काउन्सिल होती आणि गव्हर्नरची काउन्सिल होती, ओके, व्हायसराय ॲज वेल ॲज गव्हर्नर, ओके. व्हायसराय सेंट्रलला आहे, गव्हर्नर जे आहेत ते प्रांतिक ठिकाणी आहेत. तर त्यांच्या ज्या काउन्सिल होत्या, ओके, व्हायसराय आणि गव्हर्नरची एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे त्यांची जी कार्यकारी मंडळं होती, या कार्यकारी मंडळावर किंवा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जी होती, कार्यकारी परिषद, याच्यामध्ये भारतीयांना रिप्रेझेंटेशन देण्यात आलं. आणि ती पहिली व्यक्ती जी आहे ती म्हणजे सत्येंद्र प्रसाद सिन्हा, ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे. हे पहिल्यांदा असं घडलं होतं या कायद्यामध्ये 1909च्या कायद्यात की फर्स्ट टाईम व्हायसराय गव्हर्नरच्या काउन्सिलमध्ये, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये भारतीयांना रिप्रेझेंटेशन देण्यात आलं होतं. आणि ती पहिली व्यक्ती जी आहे सत्येंद्र प्रसाद सिन्हा ते जॉईन झाले होते. हे कुणाला जॉईन झाले होते? तर हे व्हायसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला जॉईन झाले होते, व्हायसरायच्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं यांचं जे अपॉइंटमेंट होती ती अपॉइंटमेंट काय म्हणून होती? तर ती एक लॉ मेंबर म्हणून होती, है ना, कायदेशीर, है ना, कायद्याचा सदस्य बाबा, कायद्यासंबंधीचा. तर हे एक महत्त्वाचा रेफरन्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की स्वतंत्र मतदारसंघ, है ना, कम्युनल रिप्रेझेंटेशन. मग यालाच तुम्ही त्या दोन बाबी आहेत त्या लक्षात ठेवा की एकतर स्वतंत्र मतदारसंघ किंवा दुसरा आहे की सांप्रदायिकता, है ना. सांप्रदायिकतेला खतपाणी इथूनच मिळालं आहे 1909 पासून. आता स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय? हे कुणाला दिले गेले? मुस्लिमांना दिले गेले. याचा अर्थ असा होता की मुस्लिम कॅन्डिडेट म्हणजे ए जर मुस्लिम कॅन्डिडेट असेल तर याला मतदान कोण करणार? तर XYZ याच्यापैकी समजा हा हिंदू आहे, हा ख्रिश्चन आहे आणि हा कॅन्डिडेट मुस्लिम आहे, तर फक्त Z याला मतदान करणार. म्हणजे स्वतंत्र मतदारसंघामध्ये त्या कम्युनिटीची लोकं त्या कम्युनिटीच्या लोकांनाच मतदान करतात. सो ही फार चुकीची बाब होती. बघा आजच्या डेटमध्ये तुम्ही बघा आपल्याकडं मतदारसंघामध्ये कुठल्याही कम्युनिटीची व्यक्ती उभी राहू शकते आणि त्याला बाकीचे सगळे मतदार जे आहेत ते त्या बेसिसवर निवडून आणतात किंवा ते मतदान देतात. तर हा एक इथला मुद्दा होता की ह्या मुद्द्यामध्ये मुस्लिमांना मुस्लिमच मतदान करणार होते, दॅट इज ही कन्सेप्ट आहे. आणि इथूनच सांप्रदायिकतेला कायदेशीर जे काही आहे ते रूप जे मिळालं ते इथून मिळालं. आणि त्याच्यामुळे हा जो लॉर्ड मिंटो आहे, ओके, लॉर्ड मिंटो जो व्हायसराय आहे, ज्याला शिमला डेप्युटेशन भेटलं होतं 1906मध्ये, या लॉर्ड मिंटोला फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट असं म्हटलं जातं. तर हे एक लक्षात ठेवा, फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय?
सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक, मराठीमधून जर याला करायचं झालं तर तुम्ही करू शकता सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक लॉर्ड मिंटो. आणि त्याचं रिझन होतं, म्हणजे साधी गोष्ट आहे ना की इथून फूट पडली, फक्त मुस्लिमांना मुस्लिम निवडून देणार आहेत तर मुस्लिमांचे प्रश्न वेगळे, बाकीच्यांचे वेगळे, तर असं सगळं, आणि तिच्यामधून मग फूट पडायला सुरुवात झाली. नंतर मग हे वाढत गेलेलं आहे. शेवटचं जे होतं ते म्हणजे काय की आता यांनी काय केलं की सेपरेट रिप्रेझेंटेशन, म्हणजे काय की स्वतंत्र प्रतिनिधित्व दिलं गेलं, सेपरेट रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व. आता हे कुणाला दिलेलं आहे प्रतिनिधित्व, तर हिच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काय काय होतं, तर एक म्हणजे प्रेसिडेन्सी कॉर्पोरेशन हिच्यामध्ये होते, म्हणजे एकतर नगर मंडळं, ओके, नगर मंडळे, त्याच्यानंतर आहेत व्यापारी संघटना होत्या, यांनासुद्धा स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं, है ना. म्हणजे काय आहे की तुमचं चेंबर ऑफ कॉमर्स जे आहेत, नगर मंडळे काय आहेत, कॉर्पोरेशन, ओके. त्याच्यानंतर व्यापारी संघटना काय आहेत, तर चेंबर ऑफ कॉमर्स, म्हणजे जर इंग्लिश विद्यार्थ्यांना पण प्रॉब्लेम यायला नको. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी आणि जमीनदार, विद्यापीठं तुम्हाला माहीत आहे, युनिव्हर्सिटी, आणि तिसरं होतं चौथं जमीनदार. तर यांनासुद्धा, है ना, आणि नगरमंडळं जी आहेत, व्यापारी संघटना, है ना, विद्यापीठं, यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आलं. तर हा असा कायदा होता. याच्याबद्दल महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवूयात. ते म्हणजे काय की एकंदरीतच हा जो कायदा होता याला 1909चा मॉर्ले मिंटो कायदा पण म्हटलं जातं. मॉर्ले सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आहे, मिंटो वायसराय आहे, आणि इथून सांप्रदायिकतेची सुरुवात होते भारतामध्ये. सांप्रदायिकता कायदेशीर केली या लोकांनी, कम्युनल जे काही मतदारसंघ आणि ती सगळी कन्सेप्ट स्वतंत्र मतदारसंघाची. याची पार्श्वभूमी ती 1906मध्ये शिमला डेप्युटेशन, म्हणजे मुस्लिम समाजाचे काही जे इलेक्ट नेते होते, आगा खान वगैरे, तर ते लॉर्ड मिंटोला भेटले होते शिमल्यामध्ये, आणि त्यांनी तशी मागणी केली होती, आणि मग ती 1909मध्ये फुलफिल होते. सेंट्रल आणि प्रोव्हिन्शियल, म्हणजे केंद्रीय आणि तुमच्या प्रांतिक कायदेमंडळांची साईज वाढवण्यात आली होती. सेंट्रलमध्ये 16/60 झाले होते, पण याच्यामध्ये ऑफिशियल मेजॉरिटी होती. प्रांतिक हिच्यामध्ये युनिफॉर्म नव्हतं, म्हणजे नॉट युनिफॉर्म मेंबर्स, ते अकॉर्डिंग टू द प्रोव्हिन्सेस ते होतं, है ना. 1892मध्ये ऑफिशियल मेजॉरिटी मेंटेन आहे दोघीकडं. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी प्रश्न तुम्ही विचारू शकत होता कायदेमंडळात. त्याच्यानंतर जे काही रिझोल्युशन होते किंवा अर्थसंकल्पासंबंधीचे ठराव तेही तुम्ही मांडू शकत होता. वायसराय गव्हर्नरच्या कौन्सिलमध्ये, एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये पहिल्यांदा भारतीयांना प्रतिनिधित्व देण्यात आलं. तिच्यामध्ये सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे वायसरायच्या कार्यकारी परिषदेवर गेलेत आणि ते लॉ मेंबर म्हणून गेले होते. स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी होता. मुस्लिम मतदारच मुस्लिम उमेदवाराला मतदान करणार. सांप्रदायिकतेचा जो पाया आहे तो इथून रचला गेला. लॉर्ड मिंटोला त्याच्याकरता फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हटलं जातं. आणि स्वतंत्र प्रतिनिधित्वामध्ये नगरमंडळं असतील, व्यापारी संघटना असेल, विद्यापीठं, जमीनदार यांना ते मिळालं. स्पॉटलाईटबरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.